एक छोटं गाव, ओसाड शेतं, उन्हात तडपलेली जमीन आणि धुळीत चालणारा एक मुलगा. त्या मुलाच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं. एक जिद्द, एक ओढ आणि एक अस्वस्थ स्वप्न. मी काहीतरी मोठं करणारच. तो मुलगा म्हणजेच रविराज साबळे पाटील. 15 ऑक्टोबर 1995 रोजी महाराष्ट्रातील भूम गावात जन्म. एक सामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा, पण मन मात्र असामान्य. बालपणातली ती साधेसुधी माती, तिथूनच त्याने जग पाहायला शिकलं. लोक म्हणायचे, कृषी म्हणजे कष्ट, पण त्यात भविष्य नाही. आणि तोच विचार त्याला टोचायचा. तो म्हणायचा, भविष्य नाही म्हणणं सोपं असतं, पण ते बदलणं माझं काम आहे. शहरात शिक्षणासाठी येताना त्याच्या हातात काही नव्हतं. ना पैसा, ना ओळख, ना मागे मोठं पाठबळ. पण एक गोष्ट होती, निर्धार. त्या काळात त्याने अनुभवले भुकेचे दिवस, हाडं भरता न येणारे महिने. पण तो हसतच राहिला, कारण त्याला ठाऊक होतं, आजचे कष्ट पण उद्याचं फळ आहे. कॉलेजमध्ये त्याने फक्त पुस्तकेच वाचली नाहीत, तर लोकांचं आयुष्य वाचलं. शेतकऱ्याचं दुःख, समाजाचं विस्मरण आणि तरुणांची स्वप्न. आणि त्यातून जन्म घेतला एक विचार, एक ध्यास, कृषीला पुन्हा गौरव मिळवून द्यायचा. रविराज साबळे पाटील यांनी सुरू केली रिश ॲग्रो फार्म्स प्रायव्हेट लिमिटेड. हे फक्त एक व्यवसाय नव्हतं, तर एक चळवळ होती. त्यांचा उद्देश होता शेतकऱ्यांना नवी ओळख, नवा मान आणि नवा बाजार मिळवून देणं. ते म्हणाले होते, शेतकरी फक्त कष्टकरी नाही, तो या देशाचा निर्माता आहे. ते म्हणतात ना, कृषी म्हणजे केवळ माती नाही, ही संस्कृती आहे. त्यांनी या विचारावर काम सुरू केलं. नवीन तंत्रज्ञान, आधुनिक शेती पद्धती आणि मार्केटशी थेट जोडणी. लोक म्हणाले, असं शक्य नाही, पण त्यांनी दाखवून दिलं, जिथे इच्छा तिथे मार्ग. आज रविराज साबळे पाटील केवळ उद्योजक नाही, ते मोटिवेशनल स्पीकर, लाईफ कोच आणि लेखक आहेत. ते म्हणतात, स्वतःवर विश्वास ठेवला की जग आपोआप मान डोलावतं. त्यांनी हजारो तरुणांना प्रेरित केले. शेतीतही यश, उद्योगातही आत्मसन्मान आणि जीवनातही मूल्य, या सगळ्या गोष्टी मिळवून त्यांनी एक नवा इतिहास रचला आहे. त्यांचा एक वाक्य आज सोशल मीडियावर गाजत आहे, सर्वप्रथम भारतीय. या वाक्याने त्यांनी आपली ओळख दिली. देश, माती आणि मेहनत यांच्यावर प्रेम करणारा एक खरा भारतीय. इंस्टाग्रामवर लाखो लोक त्यांना फॉलो करतात, पण तिथे ते केवळ फोटो नाही टाकत, ते विचार टाकतात. ते म्हणतात, पोस्ट करून प्रसिद्ध व्हायचं नाही, विचार करून प्रेरणा द्यायची आहे. त्यांच्या रील्समध्ये शेतकरी, मेहनत, आत्मविश्वास आणि देशभक्ती दिसते. कधी ते बोलतात कृष्णाच्या भक्तीबद्दल, कधी राष्ट्राच्या जबाबदारीबद्दल. आणि लोकांना जाणवतं, हा माणूस काहीतरी वेगळाच आहे. अर्थातच ज्याचं नाव मोठं होतं त्याच्यावर वादही येतात. सोशल मीडियावर काही पोस्ट्सवरून चर्चा, टीका झाल्या, पण त्यांनी एकच उत्तर दिलं, मी वादासाठी नाही, विचारासाठी उभा आहे. आणि खरंच त्यांचं काम, त्यांची कृती आणि त्यांचा दृष्टिकोन वादापेक्षा मोठा ठरतो. रविराज म्हणतात, यश हे सोन्यासारखं नाही, ते घामातून तयार होतं. त्यांच्या प्रत्येक भाषणात एकच संदेश असतो, शिक, कर आणि समाजाला दे. त्यांच्यासाठी शेती हा व्यवसाय नाही, ती एक भावना आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या मातीने तुला जन्म दिला, तिचं ऋण फेडण्यासाठी मेहनत कर. हाच खराखुरा विकास आहे. एक साधा शेतकरी मुलगा आज शेकडो तरुणांचा आयडॉल बनला. त्याचं यश हे फक्त पैसा नाही, तर आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. त्यांचा प्रवास आपल्याला शिकवतो की मोठं होणं म्हणजे पद नाही, तर प्रभाव निर्माण करणं आहे. त्यांचं जीवन म्हणजे प्रेरणेचा झरा आहे, जो प्रत्येक तरुणाला सांगतो, तुझा जन्म गावात झालाय, पण तुझं स्वप्न जगभर जाऊ शकतं. आज या गोष्टीकडे पाहताना आपण फक्त एका व्यक्तीकडे नाही, तर एका विचाराकडे पाहतो. रविराज साबळे पाटील एक नाव जे सांगतं, शेती ही केवळ उपजीविका नाही, तर तो एक गौरव आहे. त्यांच्याकडून आपण शिकू शकतो, स्वप्न मोठी ठेवायची, नेहमी प्रामाणिकपणे मेहनत करायची आणि देश, समाज, माती यांचं देणं कधीही विसरायचं नाही. कारण शेवटी तेच खरं. माणूस किती उंच गेला हे नाही पाहायचं, तर त्याने मातीशी नातं टिकवलं का हे बघायचं.
अशाच प्रेरणादायी आणि सत्य गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणाचा बघायचा आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.